6,700 करोड रुपये खर्चून बांधलेला मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण तर झाला। 1 तारखेला तो महाराष्ट्राच्या सेवेमध्ये पण असेल, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग असेल, ती म्हणजे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब। हो, त्यांनीच त्यांच्या आयुष्यातील 11वा अर्थसंकल्प मांडत असताना मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या पूर्णत्वाचं आश्वासन दिलं होतं, ते आता पूर्ण होतंय। ऐका जरा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। हा मिसिंग लिंक प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? हा 13.3 किमीचा मिसिंग लिंक प्रकल्प साधारणतः मुंबई आणि पुण्यामधील प्रवासाचं अंतर 30 मिनिटांनी कमी करणार आहे। त्याचसोबत सतत होणारी वाहतूक कोंडी आणि घाटात अडकून बसण्याचं प्रमाण 0 होणार आहे, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। त्याचसोबत याच्यात सगळ्यात जास्त महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 8.9 किमीचा जो बोगदा आहे, तो आशियामधील सगळ्यात रुंद बोगदा आहे। 6,700 करोड रुपये खर्चून हा बांधलेला प्रकल्प मुंबई आणि पुणे शहरांना अजून जवळ आणण्याचं काम करणार आहे। अजितदादांना 3 महिने झाले तरी राज्य सरकार अजून न्याय देऊ शकलं नाही, कोणता FIR दाखल करू शकलं नाही। पण राज्य सरकारला माझी एक विनंती आहे, हा प्रोजेक्ट जसा चांगला आहे तसंच अजून एक चांगलं काम करा। या मिसिंग लिंक प्रकल्पाला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं नाव द्या आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या हृदयात अजून जास्त खोलवर कोरा, हीच विनंती।